नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. टॉक टाइम मध्ये आजचा आपला विषय आहे वजन आणि फिटनेस. आपल्या बिझी दैनंदिन आयुष्यात फिटनेसवर लक्ष देणं सगळ्यांना जमतं असं नाही. मग वजनावर नियंत्रण राहणार तरी कसं? आणि मग ते ठेवायचं असेल तर उपास तपास, डाएट, व्यायाम सगळं एकदमच सुरू होतं. पण वजनावर नियंत्रण मिळवून फिट राहण्याचा फंडा मिळतोच असं नाही. आज आपण टॉक टाइम मध्ये हाच फंडा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर नितीन पाटणकर. नितीन, तुमचं टॉक टाइम मध्ये स्वागत. नमस्कार. नितीनला तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022-668-99204. नंबर पुन्हा एकदा सांगते, 022-668-99204. नितीन, जसं मी बोलले की फिट राहण्याचा फंडा आपण जाणून घेणार आहोत, तर पहिला जर तुम्हाला विचारलं की इन्स्टंट फंडा आम्हाला हवा असेल तर नितीन तुम्ही काय सांगणार? पहिलं सांगेन की कुठचीच गोष्ट, खास करून फिटनेस, हा इन्स्टंट कॉफी किंवा फास्ट फूड सारखा इन्स्टंट काहीच नसतं. सो त्याच्याकरता यू हॅव टू प्लॅन समथिंग. म्हणजे भाजी आणणं आणि घर घेणं याचा फरक आहे. तुम्ही घर घेताना जसे प्रयत्न करता किंवा ज्या काही काळजी घेता ते सगळं करूनच यू हॅव टू बाय फिटनेस. नथिंग इन्स्टंट इन इट. पण मग जसं मी म्हटलं की इन्स्टंट फंडा म्हणजे तुम्ही जसं बोलात की त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो आणि पटकन नाही मिळणार. पण मग त्याच्यासाठी जर आता जे रुटीन आयुष्य आपलं आहे ते इतकं बिझी झालेलं आहे, अशा जर आपल्याला कमी वेळ असतो या सगळ्यासाठी, तर याच्यात असं मॅनेज होणार एखादी गोष्ट किंवा एखादे काही उपक्रम तुम्ही आम्हाला सांगाल? एकतर असं बरेचदा म्हणतो आपण की 7 दिवसात मी काहीतरी करतो आणि माझं वजन मी कमी करतो. तर इट इज समथिंग लाईक गोइंग फॉर फेशियल. की फेशियल करून घेतल्यानंतर तुम्हाला तात्पुरता चेहऱ्याला ग्लो येतो आणि तो समारंभ झाला की तो ग्लोही निघून जातो. पण तुम्ही जर का बघितलं की आजकालच्या याच्यात 24 तासापेक्षा वेळ तर आपण वाढवू शकत नाही आणि आपल्या प्रायोरिटीज आपल्याला सेट करायला लागतात. जर का मला देवाने दिलेला फिटनेस आहे तो जर का मेंटेन करत असेल तर मला काही वेळ बाजूला काढून ठेवायला लागतं त्या फिटनेससाठी. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मेनली जिभेला आनंद देणाऱ्या खूप गोष्टी आहेत, पण त्या खरोखरच शरीराला उपायकारक आहेत का अपायकारक आहेत हे बघायला लागतं. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकाने संन्यास घ्यावा आणि हिमालयात जाऊन राहावं, तिथे जाऊन तर आपोआप फिट राहता येईल. पण मुंबईमध्ये राहूनही जर का फिट राहायचं असेल आपल्याला तर कुठेतरी थोडा कॉम्प्रोमाइज करायला लागतं सगळ्या गोष्टींमध्ये. आणि रोजच्या रोज मजा करता येत नाही. म्हणजे एकदम योगी बनण्याच्या ऐवजी मी म्हणेन की राजयोगी बनता आलं पाहिजे माणसाला, तर आपल्याला फिटनेस नक्की मिळवता येतो. पण मग त्याच्यात काही मार्ग जे आपल्याकडे असतात, म्हणजे आपण जिम मध्ये जातात अनेक जण, किंवा डाएट असतं किंवा व्यायाम केला जातो, तर म्हणजे आता हे क्रॅश डाएट वगैरे जे नवीन ट्रेंड सध्या दिसायला लागलेत, ते ओळखीचे व्हायला लागलेत लोकांना, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्रॅश डाएट गोज डाऊन विथ क्रॅश अँड कम्स अप विथ क्रॅश ऑर अ बँग. तर मेनली जिममध्ये बघा, आपल्याकडे अशी आता परिस्थिती आहे की लोक जिमला जातात, 3 महिन्याचे पैसे भरतात आणि त्यातले 10-15 दिवस जातात. आणि नंतर जेव्हा ती वेळ संपायला लागते तेव्हा ती मुलगी आपल्याला फोन करते की सर तुमची मेंबरशिप संपायला आलेली आहे, तर आता तुम्ही नवीन जॉईन केलं, तुम्हाला 50% डिस्काउंट आहे. सो मी पैसे वसूल करण्याकरता म्हणून जिममध्ये जातो आणि शेवटचे 3 दिवस नको इतका व्यायाम करतो, माझे हातपाय दुखायला लागतात आणि माझं सगळं बारगळतं. तर त्याच्याऐवजी जर का मी एका वर्षाकरता प्लॅन केलं आणि म्हणजे बरेचदा मी त्या लोकांना सांगतो असं की पहिल्या दिवशी तुम्ही फक्त ट्रॅकसूट चढवा किंवा चालायला जायचे कपडे आणि बूट घाला आणि फक्त गॅलरीमध्ये फिरून या. तेवढं जरी रोज केलं तरी पुरे आहे की तुम्ही पावलं आपोआप तुमची खाली उतरतील, आपोआप तुम्ही जायला लागाल. पण आपण डायल्युटेड टार्गेट्स ठेवली आणि रोज आपल्या जगण्यामध्ये किंवा रोजच्या आपल्या दिनक्रमामध्ये रोज थोडे थोडे बदल केले. पण एक गोष्ट आहे की म्हणजे शाळेत जशी पालीची गणित असतात की 2 घरं वर गेले आणि 1 घर खाली उतरलं, तसं न करता मी अर्धं घर वर जाईन पण वर गेलेलं परत खाली येणार नाही. नक्कीच नितीन, म्हणजे जसं थोडक्यात तुम्ही बोलात की चालणं हे बेसिक एक व्यायाम आपण रोज करू शकतो. नितीन, आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता आपल्याला एक फोन येतोय. सतीश आंबेकर यांचा फोन आहे लातूर वरून. सतीश आंबेकर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सतीश आंबेकर, प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब, माझं वय सध्या 36 वर्ष आहे. ओके. हा, तर माझं 30 वर्षापासून 36 वर्षापर्यंत वजन होतं 70 ते 72 किलो. ओके. पण या 2 महिन्यात माझं वजन 81 किलो झालेलं आहे. हां हां. तर त्याच्यासाठी मग काय करू मी आता? नाही 2 महिन्यात जर का वजन 10 किलोपेक्षा जास्ती वाढलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला जाऊन
म्हणजे रक्ताच्या चाचण्या करायला लागतील आणि डॉक्टरला दाखवायला लागेल, कारण ही खूपच ॲबनॉर्मल वाढ आहे. समजा तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का किंवा इतर काय प्रॉब्लेम नाही ना, हे पहिल्यांदा बघायला लागेल. तेव्हा कुठचेही उपाय चालू करण्यापूर्वी किंवा स्वतः काय करण्यापूर्वी डॉक्टरांना दाखवा की एवढं वजन माझं का वाढलंय ते, आणि मगच उपाय चालू करा. म्हणजे नितीन, मला वाटतं फार अनेकदा अशा गोष्टी घडतात. म्हणजे थायरॉइड्स वगैरे हे तर खूप वेगळे विषय पडतात, पण वजनाबद्दल म्हणायचं तर आजकाल आपलं खाणं पण एकदम इरेग्युलर झालंय. कसंही आपण खातो, काही खातो, आणि किती म्हणजे कॉफी चहा पण सतत चालू असतं. मग ह्याच्याने पण वजनावरती फरक पडत असेल आपल्या म्हणजे रुटीन आपल्या आरोग्यावर? प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या ह्याच्यात फरक पडत जातो. कसं झालं माहिती आहे का, की पूर्वीच्या काळामध्ये लोक खाण्याच्या व्हरायटी खूप कमी होत्या. आपण आजकाल म्हणतो मुंबईमध्ये सगळं काय मिळतं आणि आपण सगळं काय टेस्ट करायला बघतो आणि आपल्याला ते आवडायला लागतं. मला एक नेहमी कल्पना सुचते की तुमचं टी व्हीचं मोठं माध्यम आहे, की तिथे आपण बघतो की वेगवेगळ्या गोष्टी, समजा कोल्ड्रिंक्स असतील त्याच्या जाहिराती येतात, किंवा आईस्क्रीम्सच्या चॉकलेट्सच्या जाहिराती येतात, किंवा पिझ्झाच्या जाहिराती येतात, हॉटेल्सच्या जाहिराती येतात. तर त्या जाहिरातींमध्ये ते खाणारी माणसं आपल्याला जास्ती अट्रॅक्ट होतात आणि आपण त्यांना फॉलो करायला बघतो, आणि म्हणून मी तसं घरी खायला लागतो. जसं काही नूडल्स आहेत, तर मला उद्या वाटतं की एखादा म्हणजे गरीब अंगावर लक्तर असलेल्या माणसाने जर का मॅगी खाताना दाखवलं किंवा असं एखाद्या भिकाऱ्याच्या हातामध्ये समोसे दिले, तर तुम्ही जाऊन खाल का लगेच? तर मला वाटतं पहिल्यांदा खूप चांगला मुद्दा तुम्ही नितीन मांडलेला, की बघणार आहे म्हणजे ते जे असतात लोक, त्यांचंच आपण जास्त इन्स्पिरेशन फॉलो करत असतो. नितीन, अजूनही आपण बोलणार, पण आता अजून एक फोन येतोय आपल्याला. साताराहून अझर शेख यांचा फोन आलाय. तर अझर शेख, प्रश्न विचारा आपला. फोन नंतर येईलच, फोन कट झालेला आहे. पण आपण आता जसं बोलत होता, तुम्ही खाण्याबद्दल सांगत होतात की खरंच ही गमतीची गोष्ट आहे की आपण आमिर खान आपल्याला दिसतो पेप्सी पिताना, कोका कोला पिताना, आणि आपल्याला अनेकदा ते इन्स्पिरेशन होतं. तुम्हाला असं वाटतं का म्हणजे ह्याच्यामुळे जास्त हे फॅड आता रुळायला लागलंय? पु ल देशपांडेंनी तर त्यांच्या अपूर्वाईमध्ये एका ठिकाणी दिलेलं आहे की कुठच्या तरी एका संस्थेमध्ये गेलेले असतात आणि एक जगदविख्यात नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ असतो. तर त्याच्याबरोबर पण एक तुमच्यासारखी एक छान दिसणारी मुलगी असते, तिला सांगतात की तू दाखवे लोकांना. तर ते विचारतात की अहो असं का, म्हणजे तिला का सांगताय तुम्ही? तर तो शास्त्रज्ञ सांगतो की कोण सांगतं, हे काय सांगतं याच्यापेक्षा लोकांना जास्ती महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे सौंदर्याचं म्हणणं, अट्रॅक्शन ज्यांच्या बाबतीत आहे, ग्लॅमर आहे, त्यांचं म्हणणं लोक जास्ती ऐकतात. तर उद्या जर का ह्या सगळ्या लोकांनी येऊन टी व्हीवर जर का हेल्दी फूड आणि हेल्दी सगळं डाएट दाखवायला लागले, तर लोक ते फॉलो करतील. म्हणून तर आजकाल जिमचं फॅड वाढलं, किंवा व्यायाम करण्याकरता 6 पॅक ॲबडोमेन, 8 पॅक ॲबडोमेन, हे जे काही प्रकार वाढले ते सगळे त्याच्यामुळे वाढले. नितीन, आपण नक्की त्याच्यावरती अजूनही बोलणार, पण आता आपल्याला परत एक फोन आलेला आहे. सुनील खानविलकर मुंबईहून फोन आलेला आहे. सुनील खानविलकर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सुनील खानविलकर. हॅलो. सुनील खानविलकर, आपला प्रश्न विचारा सलग. हा सर, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझं वय आता 42 आहे, वजन 90 आहे. ओके. आणि मला सध्या प्रेशरचा थोडा त्रास जाणवतो. तर मी कोणते व्यायाम करायला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तर जरा याबद्दल मला माहिती द्या. ओके. तर सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट, की ज्याला वजन वाढलेलं आहे आणि ज्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, तर शक्यतो हेवी वजनं उचलण्याचे व्यायाम टाळलेले जास्ती चांगले. पण त्याच्याबरोबरीने मसल टोनअप करण्याकरता मात्र व्यायाम केले पाहिजे. तर तुम्ही तुमच्या फिजिओथेरपिस्टला किंवा डॉक्टरला विचारू शकता की वजनं माइल्ड असताना सुद्धा माझे मसल टोनअप करण्याचे व्यायाम कुठचे असू शकतात. आणि त्याच्याबरोबरीने जो अनंत कालापासून आपण जो माणूस व्यायाम करतोय की चालणं, त्या व्यायामाला दुसरा पर्यायच नाही. तुम्ही जेवढं चालाल जास्ती आणि गुडघे साथ देत असतील तर अगदी जरूर सतत चालत राहिलं पाहिजे माणसानी, तर तो व्यायाम तुमच्याकरता सुटेबल आहे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणाल तर पहिल्यांदा म्हणजे की प्रेशर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सॉल्ट कंट्रोलमध्ये ठेवायला सांगितलं असेल डॉक्टरनी. त्याच्याबरोबरीने हिडन फॅट्स ज्याला म्हणतात, की बरेचदा आपण पफ्ड समोसा खातो, पफ्ड काहीतरी खातो की ज्याच्यामध्ये आपल्याला वरनं तेल दिसत नाही, पण त्याच्या आतमध्ये भरपूर प्रमाणात संपृक्त मेदाम्ल गेलेली असतात किंवा सॅच्युरेटेड फॅट गेलेले असतात. तर थोडा स्वतःचा स्वतः अभ्यास करणं, की मला कुठच्या खाण्यामध्ये काय काय मिळतं आहे बघून मग खाणं ठरवणं हे जरुरीचं असतं. नक्कीच नितीन, अजून एक आपल्याला फोन येतोय की पुण्याहून आशिष जाधव यांचा फोन आहे. आशिष, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा हॅलो आशिष. सर. हा मी आशिष जाधव बोलतोय. हा मी वर्षभरासाठी जिम जॉईन केली, पण मला कंटिन्यू जॉईन येत नाही. त्यासाठी म्हणजे जिम जॉईन केल्यानंतर दांडी मारली तरी पण ते कव्हर करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे कोणते आहार घ्यावा लागेल आणि कोणत्या वेळेत घ्यावं लागतील आणि कोणत्या आहाराने कोणते जीवनसत्व मिळतील हे पण माहिती पाहिजे मॅडम. नाही, कसं आहे की तुम्ही जिमला दांडी मारल्यानंतर काय करायचं, तर ह्याला म्हणतात की म्हणजे आपण जसं म्हणतो की मी घरी काय खातो आणि हॉटेलमध्ये काय खातो.
तसं जिममध्ये मी जेव्हा जाऊ शकत नाही, समजा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुमची नोकरी फिरतीची असेल किंवा अशा काही कारणामुळे जिमला जाता येत नसेल, तर त्यावेळेला नक्की जिममधले इन्स्ट्रक्टर तुम्हाला सांगू शकतील की जिम नसताना तुम्ही काय व्यायाम करता. त्याला एक टेरा बँड्स म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्स येतात की ज्या तुम्ही तुमच्या बॅगेत जाऊन टाकू शकता आणि त्या कुठेही कॅरी करू शकता. ते व्यायाम करता येतात. बरं, परत आपल्याला 10 दिशा मोकळ्या असतात बाहेर गेल्यानंतर, कुठेतरी फिरता तर नक्की येऊ शकतं. सूर्यनमस्कारासारखे व्यायाम आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस मिळतात. तर ते व्यायाम तुम्हाला नक्की करता येतील. आहाराच्या बाबतीत जर का म्हणाल तर कुठच्या खाण्यातनं कुठची जीवनसत्व मिळतात, तर हे म्हणजे माझा अख्खा टॉक टाईम फक्त त्याच ह्याच्यात जाईल. तर पण एक गोष्ट लक्षात घ्या की दूध, फळं आणि भाज्या यांचं प्रमाण जर का आपल्या इतर जे स्टार्ची फूड्स असतात किंवा पिष्टमय पदार्थयुक्त जे अन्न असतं त्याच्या प्रमाणात ठेवलं, एकाच एक प्रमाण जर का ठेवलं किंवा थोडं जर का जास्तीच ठेवलं, तर तुम्हाला शक्यतो सगळी जीवनसत्व, सगळी क्षार आणि बाकी सगळ्या गोष्टी मिळायला हरकत नाही. नक्कीच. मला वाटतं एवढे प्रश्न येतात नितीन, खूप उत्सुकता आहे सगळ्यांना आणि भरपूर चर्चाही आपण करणार आहोत. पण आता आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.